हॅलो, मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा गावाकडच्या मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते। सर्व माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाची नवीन झाली आहे सुरुवात। तर इथं बघू शकता मम्मीचं चाललंय कुरडयांचं गाळा पिळायचं काम। तर 2-3 दिवस झाले तेव्हा भिजत टाकलेलं होतं ते आज आहे ना सकाळी ते काका येऊन दळून गेले आणि त्यानंतर आहे ना मम्मी म्हणे मी लगेच इथं सावली आहे तोपर्यंत इथं पिळून घेते, कारण कसं हे कुरड्यांच्या चिकामुळे ना खूप माशा होतात त्यामुळं घरात नको, तर इथं बाहेरच सावली होती तोपर्यंत गाळा पिळायचं काम चालू होतं। आणि इकडे आमची पिल्लू बसली खूप निवांत, कारण आहे ना तिला आहे ना काल उलट्या आणि जुलाब झाले। तर काल आहे ना ऊन लागलं त्यामुळे तिला उलट्या जुलाब झाले, त्यामुळे ती आज निवांत बसलेली आहे, कारण पोटात काहीच नाही। तर तिला आता काहीतरी खायला बनवून द्यायचं आहे मला। तर इथं आहे ना मम्मी पिळून घेते आणि जो कुरड्यांचा चीक आहे तो व्यवस्थित एका टाकीत गाळून घेते, जेणेकरून ना ती तांब येऊ नये, आणि तांब नाही आली तर कुरड्यांचा कलर व्यवस्थित होतो। तर इथं आहे ना हे पण एक पाळीचे 2 घाटे। तर ताईंनो तिकडे मम्मीचं चाललंय कुरड्यांचं काम, तोपर्यंत म्हटलं चला मी घर झाडून घेते, कारण सकाळचं फारसं काय काढलेलं नव्हतं। 8 वाजलेले होते, आम्ही थोडंसं उशिराच उठतो, मग उठल्यानंतर चहा आंघोळी वगैरे सगळं झालं। आज सगळं आवरून घेतलं, कारण आहे ना वातावरण पण थोडंसं चेंज झालेलं होतं आज, त्यामुळं म्हटलं सकाळी चला पटपट आवरून घेऊ सगळं। तर इथं आवरलं आणि म्हटलं चला मी केअर काढून घेते। तर इथं मस्त असं झाडून घेते, आणि शेणाचं घर आहे बरं का। शेणाचं घर म्हटलं तर धूळ उठतीच झाडायच्या वेळेस, तर शेणाचं घर आहे, मम्मीचं घर शेणाचंच आहे, कारण अजून काय म्हणजे नवीन घराचं बांधकाम काही झालेलं नाही आहे, त्यामुळं जुनंच घर आहे। तर कसं हे घर आहे ना आता क्वचित कुठे मोठे पाहायला भेटतात, सगळीकडे शेणाचे घरं नाही आहेत, सगळीकडे आता फरशा वगैरेच झाल्यात, शेणाचे घरं क्वचित काही ठिकाणीच आहे, त्यामुळं आहे त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे। कारण आहे ना आता इथून पुढच्या पिढींना शेणाचे घरं काय असतात, कारण सारवणं काय असतं हे काहीच माहिती नाही राहणार, कारण सारवणं ही म्हणजे दिसणारच नाही जास्त करून। तर जिथं आहे तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते, म्हणजे कसं माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पण होतं। तर चला माझं झाडून झालं आणि त्यानंतर आहे ना भूक लागली म्हणून इथे ना पिठलं आणि पोळीचा बेत आहे आज। तर काही भाजीला नव्हतं एवढं काही, मग म्हटलं चला पिठलं करू। तर बऱ्याच दिवसाचं मी पिठलं खाल्लेलं नव्हतं, तर मग इथं चाललाय पिठल्याचा बेत। मस्त हळद जिरे मोहरी टाकून घेतलं, कढीपत्ता टाकून घेतला आणि मस्त तडका दिला पिठल्याला। तर आहे ना मला गावाकडे आलं का माहिती नाही का, आपण गावाकडे आलं ना पिठलं खाऊशी होतं। इकडे नाशिकला असेल ना पिठलं अजिबात आवडत नाही, म्हणजे नकोसंच वाटतं, कधी मध्ये सुद्धा नकोसं वाटतं, त्यामुळं मग म्हटलं चला आज करू। तर इथं मी ना ठेचून मिरची घेतली आणि त्याचं पिठलं केलं आहे। तर चला आता पिठलं शिजतंय। तर ताईंनो एका ताईंची कमेंट आहे त्याच्यावरती आता चला मी थोडंसं बोलते म्हटलं तुमच्याशी, कारण कसं असं मनमोकळ्या गप्पा पण बऱ्याच दिवसाच्या मारल्या नाही तुमच्याशी, तर आता इथं म्हटलं चला गप्पा मारू। आणि त्या ताईंचं असं म्हणणं होतं की तुम्ही सासरी आणि माहेरी दोन्हीकडं पण असं मनमोकळेपणाने व्हिडिओ बनवता, तर कसं काय बनवता, म्हणजे सगळ्यांची परमिशन आहे का बुवा तुम्हाला व्हिडिओ बनवायला? तर त्या ताईंना असं सांगायचं आहे का मी ना म्हणजे मला सगळीकडं व्हिडिओ बनवायला परमिशन आहे, तसं कुणाचंच काही नाही का व्हिडिओ बनवायचा नाही वगैरे, कारण कसं व्हिडिओ बनवते त्या थ्रू मी म्हणजे काहीतरी माझा इन्कम जनरेट करते आहे, मी काहीतरी म्हणजे माझ्या घराला हातभार लावण्यासाठीच काहीतरी काम करते आहे, त्यामुळं मला बंधन असं कुठंच नाही व्हिडिओ बनवण्यासाठी। आणि आपण कसं व्हिडिओमध्ये जे आपलं आहे घरातलं तेच दाखवतो, दुसरं तर काही दाखवत नाही, म्हणजे जे आपण दुसरं काही दाखवायचं असेल मग त्याला कधी कधी बंधन येऊ शकतं, पण मी माझं जे काम करते तेच तुमच्याशी शेअर करते, त्यामुळं त्याला कोणी काही म्हणत नाही। आणि सगळी म्हणजे मला दोन्ही ठिकाणी परमिशन आहे व्हिडिओ बनवण्यासाठी, माहेरी तसं कोणाचंच काही नाही आणि सासरीही नाही। आणि यूट्यूबचं कसं पहिलं माझ्या डोक्यात नव्हतंच, पण अवननी मला म्हणजे यूट्यूबचं सांगितलं का यूट्यूबचं कर बा असं, कारण अवनच्या मनात म्हणजे आमचं जसं लग्न झालं तसं होतं की यूट्यूबमध्ये आपल्याला काहीतरी करायचं, सोशल मीडियामध्ये काहीतरी करायचं, तेव्हापासून त्यांचं चालू होतं, पण मी कधी लक्ष नाही दिलं। पण मी जेव्हा लक्ष दिलं तेव्हा आहे ना म्हणजे आपल्याला कसं पहिल्यांदा कॅमेरा फेस करायचं एवढं काही जमत नाही, त्यामुळं मग ते मला जमत नव्हतं, तर 2 वर्ष अशीच मेहनत माझी वाया गेली। आणि त्यानंतर आता हे 3रं वर्ष आहे की जेव्हा मला सक्सेस भेटलं, पण अवनचं असं म्हणणं होतं की काहीतरी करायचं बा सोशल मीडियाच्या क्षेत्रात आपल्याला, तर त्यांना ते आवडत होतं म्हणून मग ते केलं, अवननी मला सपोर्ट केला म्हणून हे शक्य होतं आहे। तर इथं बघा जे कालचे चीक उरलेला होता म्हणजे खरवडीचा, तो तसंच उरलेला होता, तो काही कोणी खाल्ला नाही, तर त्या चिकाचे ना मम्मी घेते इथं वडे टाकून, कारण हे वडे ना खूप छान लागतात बरं का खायला, आपले तळून घेतले ना खूप असे कुरकुरीत होतात, कारण हा कुरडईचा चीक आहे हा, तर तो वाया कशाला जाऊन द्यायचा, म्हणून त्याचे असे वडे तोडले आणि हे बाहेर उन्हात वाळत ठेवले की मग खूप छान लागतात। तर मम्मी घेते हे वडे तोडून, ती मलाच म्हटली होती तोड, पण मला काही जमलं नाही, वेळ नाही भेटला, त्यामुळं म्हटलं चल तू तोडून घे। तर इथे ना बसली दारामध्ये आणि बाहेर असं कडाक्याचं ऊन पडलंय, बाहेर जाऊशी सुद्धा वाटत नाही आणि गरम तर खूप होतंय,
पत्र्याच्या घरं म्हटले तर त्या घरांमध्ये खूपच गरम होतं. स्लॅबच्या घरामध्ये तरी थोडंसं बरं वाटतं, पण पत्र्याच्या घरात खूप गरम होतं. तरी तर गरम पण खूप होत होतं. तर ताईंनो इकडं पिठलं झालं, त्यानंतर बसलो आम्ही जेवायला. तर या शेजारच्या आजी आहेत, यांना काही खाली म्हणजे बसायचं नाही, त्यांच्या मणक्याचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे त्या खुर्चीवरच बसतात, त्यांना खाली बसता येत नाही. तर त्याही आल्या, मग आम्ही जेवायला बसत होतो तर त्यांनाही आमच्याबरोबर जेवायला लावलं. तर त्यांना पिठलं वगैरे काही चालत नाही, त्यामुळे त्या चटणी पोळीच खात आहे. आणि कुरडईसोबत पोळी खूप छान लागते. कुरडईसोबत तर रात्री तळलेली कुरडई होती, त्याच्यासोबत पोळ्या खात आहे. तर आहे ना, त्यानंतर मी काही शूट नाही घेतलं. आणि ही वेळ आहे 4-4:30ची, अशी वेळ असेल तर आहे ना मी तेव्हा शूट घेते. आज खूप आहे ना पावसाचं वातावरण झालं होतं आणि वारं तर खूप सुटलं होतं. इथं बघा कुरड्या अशा वाळल्या आहे, तर एका ठिकाणी अशा भरून घेतल्या. आणि रुई फिरती कोंबड्यांमागं. तर काल आहे ना खूप पेंगळली होती, आज तरी तिला जरासं बरं वाटतंय, त्यामुळे आज ती जराशी फिरतीये. काल ती अजिबात फिरली नाही, म्हणजे जुलाब आणि उलट्यांनी ती खूप जाम झाली होती. मला तर पसावा आला होता गावाकडे येऊन, म्हटलं गावाकडे आलो आणि पोरगी आजारी पडली तर असं जर झालं ना मग खूप बोर होऊन जातं. कारण कसं पोरांना एक तर सवय पण नसती उन्हाची, आणि रुईला कसं आता आपण सिटीमध्ये राहतो, इकडं काही जास्त उन्हाचा प्रश्न येत नाही. गावाकडं ऊन जर असलं ना मग तेव्हा पोरं जामच होऊन जातात. तर इथे ना रुई बाबाशी पण खेळते, कोंबड्यांशी खेळते. आणि ताईंनो इथे ना मी व्हिडिओमध्ये बोलत होते कॅमेरासमोर, पण झालं असं की ना हवा खूप होती बाहेर, त्यामुळं माझा आवाज आहे ना आलाच नाही, असं पांगल्या झाला, त्यामुळं मला परत इथं व्हॉइस ओव्हर करावा लागतोय. तर इथं आहे ना हवा, कसं आज पावसाचं वातावरण झालं आहे आणि कुरडया पण आता सुकल्या आहेत. तर जे दुसरं पिळलं गाळलं आहे ना त्याचं खूप टेन्शन आलं आहे, म्हणजे उद्या पाऊस वगैरे नको व्हायला. तर ताईंनो इकडं गावाकडं आलं की गावाकडचं वातावरण असतं, आणि गावाकडच्या वातावरणात आहे ना पोरांना खूप करमून जातं बरं का. फक्त ऊन नको पाहिजे, ऊन जर नसलं ना तर मग पोरांना जास्त करमतं. तर रुई बाबासोबत खेळतीये आणि मी पण इकडं तुमच्याशी बोलत होते, पण आवाज आला नाही, त्यामुळं परत व्हॉइस ओव्हर करावा लागतोय. तर मी ही जी पोत घातली ना याविषयी ना 1-2 ताईंनी विचारलं की पोत ऑनलाईन घेतली, ती कशी घेतली, कुठं घेतली वा. तर मी ही पोत आहे ना अशी ऑनलाईन नाही घेतलेली, लोकल स्टोअरमध्ये घेतलेली. 1-2 ताईंनी विचारलं की खूप छान दिसती. तर आता मी ना पोत घातलेली होती उलटी, तर मी सरळ करत होते. तर ही पोत आहे ना म्हणजे सोन्याची नाही आहे, आपली बेंटेक्सचीच आहे. पण मी म्हणजे त्याला घेऊन जवळजवळ 2 वर्ष झाले, तरी ती एकदम व्यवस्थित आहे. फक्त खालीचा पेंडंटचा आहे ना थोडासा आता कलर जायला लागला, नाही तर वरची मणी ना खूप छान वाटतात. आणि तेव्हा मला ती पोत आहे ना आवडली होती म्हणून मी घेतली होती. ती मला जवळजवळ 300ला का काय अशी बसली होती तेव्हा. सगळे म्हणे महाग पडली, पण मी एवढ्या दिवस वापरली, त्यामुळं काही वाटत नाही महाग पडली म्हणून. कसं आपण कुठल्याही गोष्ट घेताना खूप विचार करतो, पण कधी कधी ना एवढं विचार करून पण वस्तू चांगली निघली ना काही वाटत नाही. तर इथं कोंबड्यांचे पिल्लं पण मस्त खेळत आहे अशा वातावरणात, आणि हवा खूप सुटलेली आहे. तर आता आहे ना कपडे वगैरे काढायचे, आणि मम्मीला आहे ना ज्या विकतच्या कुरड्या केलेल्या होत्या ना त्या बॉक्समध्ये भरायच्या आहे. तर ती त्या कुरड्या आहे ना इथं घेते बॉक्समध्ये भरून, आणि हे बॉक्स आहे ना नेऊन द्यायचे. पण झालंय असं की आजच आहे ना दुपारी भाऊ गेला अंतापूर दाराबादला, म्हणजे त्यांच्या आहे ना देवारेवरती झोळी पावडी आहे. मग त्याचं कसं म्हणजे त्यांनी ठरवलं आहे की 5 वर्ष जायचं, तर त्याचं हे 3रं वर्ष आहे. तर तो अचानक गेला, त्यामुळं तो काही घरी नाही आहे. तर त्यामुळे ना आता इकडं मम्मी ना फक्त त्या कुरड्या बॉक्समध्ये भरून ठेवते, मग नेऊन नाही द्यायच्या. मग तो आल्यावरती उद्या बरोबर नेऊन देईल. कसं त्याला माहीत असतं कुठं द्यायचं काय, म्हणजे मम्मीला पण माहिती आहे, पण परत एवढं घेऊन जायचं, हे करायचं, गावात जायचं, त्यापेक्षा मग तो आल्यावरती देईल म्हणे. तर इथं आहे ना मम्मी घेते कुरड्या भरून. आणि इकडं रुईचं चाललं होतं मला पण येऊ दे व्हिडिओमध्ये, मी बसली इथं, तर तिला पण व्हिडिओमध्ये घेतलं. तर ताईंनो तुम्ही माझ्या गावाकडचे व्हिडिओ आहे ना खूप मनापासून पाहतात, पण तेवढं लाईक पण करत चला. तर इथं बघा आपण जे सकाळी वडे तोडले होते ना कुरड्यांच्या चिकाचे, ते मस्त असे वाळले आहेत. आणि हे आधीच्या चिकाचे वडे आहेत तोडलेले, तर बघू शकता किती छान वाळलेत, आणि हे तळून खूप छान लागतात बरं का. मी परत कधी एखाद्या वेळेस व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला. तर इथं बघा घरात आले मी, आणि इकडं आमचा पसारा एवढा पडलेला आहे. हा पसारा आहे ना असाच पडलेला असतो बरं का नेहमी आम्ही तिथं गेल्यावर. आणि आज मम्मी गेली होती भाजीपाला आणायला, तर भाजीपाला घेऊन आली आहे. तर मला तो भाजीपाला भरायचा आहे आता, आणि स्वयंपाकाची सुरुवात करायची आहे. कारण आहे ना संध्याकाळी पाणी येणार आहे, तर पाणी येणार असलं की त्या दिवशी खूप गडबड असती. तर इथं करायची होती गिलक्याची चटणी, त्यामुळं मी बसले इथं गिलके कापायला. आणि गिलक्याची चटणी ना फक्त आमच्या पुरतीच करायची होती, दोघींपुरती, कारण पप्पांसाठी ना दुसरा स्वयंपाक होता. आणि रुईलाही मग रुई काय तिखट चटणी खात नाही, आणि असं वाटलं होतं की गिलक्याची चटणी आज थोडी तिखट करायची.
त्यामुळं म्हटलं चला आपल्या दोघींपुरती करू. तर इथं मस्त चटणीचा बेत आहे गिलक्याच्या. मी मस्त ताजे गिलके ते कापून घेते आणि गावाकडे गेल्या ना तर भाज्या वेगळ्याच लागतं बरं का. आपल्या हाताने जरी केल्या ना तरी त्याची चव बदलती. म्हणजे गावाकडचं जो भाजीपाला आहे ना त्याची चव वेगळीच लागती का मला तेच कळत नाही. आपण जरी केली स्वतःनी तरी ती चव वेगळीच लागती. इकडच्या भाज्यांची चव थोडी वेगळीच लागती. तर बघा ताईंनो, मी गिलके कापत होते. 2 गिलके कापून झाले आणि लगेच इकडं आलं पाणी. तर इथं मी घेते पाणी भरून. तर इथं बघा पाण्याचा कलर किती खराब आहे, खूप खराब कलर. म्हणजे असं परशेवाळ्यासारखं पाणी येतं बरं का, काळं पाणी येतं पूर्ण. पण काय करणार, विलाज नाही. आता महानगरपालिकेचं पाणी येतं आणि ते भरावंच लागतं. पिण्यासाठी आपण आणू शकतो जार, पण कुरड्यांचं कसं गहू धुणं वगैरे ह्यासाठी जार आणणं नाही परवडत, कारण भाऊ पण घरी नसतो एवढं जार आणून द्यायला. तर कुरड्यांचं जे धुवायचे असतं गहू त्यासाठी मग इकडं बॅरल वगैरे भरून ठेवते मम्मी. आणि गाईंना तर पाणी लागतंच. गाई असल्यावरती पाण्याचं काय म्हणजे आहेच की पाणी लागतं. तर इथं घरात आहे ना 1 बॅरल आणि 2 माठ भरून ठेवलेत. आणि आपले पिण्यासाठी तर जार असतंच आणलेलं, जारचंच पाणी पितात. तर इथं बघा पाण्याला प्रेशर पण भरपूर आहे बरं का, कारण मोटर लावलेली आहे. मम्मीनी मोटर लावून दिली आणि ती म्हणे आता मी दूध काढून येते. कारण कसं होतं माहिती का, जर दूध काढायचा वेळ हुकला ना मग गाई पण व्यवस्थित दूध देती नाही. आणि भाऊ घरी नसला ना मग खूप हाल होती. नाहीतर तो एरवी घरी असला तर तो दूध काढतो आणि मम्मी पाणी भरती. पण आज तिच्यावर वेळ आली आहे दूध काढायची. तर ती विचारत होती पाण्याला प्रेशर आलंय का मोटर लावल्यानंतर. तर म्हटलं हो आलंय. त्यानंतर आहे ना इकडं मी लगेच पाणी गेल्यानंतर म्हटलं चला भाजी टाकून घेऊ, कारण भूक लागली. आणि संध्याकाळच्या टायमाला ना भूक लागतीच, कारण आम्हाला आहे ना जेवायची लवकर सवय लागली आहे. आणि गावाकडे पण लवकरच लागतं मम्मी त्यांना, 7:30 पर्यंत त्यांचीही जेवणं होता. पण आता कुरड्यांचं वगैरे चालू आहे त्यामुळं थोडासा उशीर व्हायला लागला. तर इथे आहे ना मी मस्त गिलक्याची चटणी टाकून घेते आणि चुलीवरती स्वयंपाक करते बरं का मी शक्यतो. गावाकडे गेल्यावर आहे ना चुलीवरचं खायला जरासं बरं वाटतं. गॅसवरचं खाऊन कंटाळा येतो. तर मी गिलक्याला मस्त फोडणी देते आणि रुई इथे येऊन बसली होती. रुईचं चाललं होतं काहीतरी. तर कढई जास्त तापली त्यामुळं मी कढई खाली उतरून घेतली आणि मग जिरे मोहरी मिरची सर्व काही टाकते. कारण कसं मिरची जळाली ना मग भाजीची चव पूर्ण बिघडती. तर एकदा कढई पूर्ण तापून घेतली मी. चुलीवरचं कसं स्वयंपाकाची एवढी तरी सवय नाही राहिली मला. पण आता मी प्रयत्न करते चुलीवरती स्वयंपाक करण्याचा. कारण आहे ना आपण बाहेर हॉटेलात गेलो की चुलीवरचं जेवण मागतो आणि घरी असेल की मग गॅसवरचं करून खातो. त्यामुळं म्हटलं आता ह्यावेळेस ना मी जास्त चुलीवरती स्वयंपाक करण्याचा भर दिला. चला ताईंनो, आता मी इथं घेते भाजी टाकून. आणि ना मला एका ताईंची कमेंट आली आणि मला विशेष वाटलं की तुम्ही माझे व्हिडिओ आहे ना इतके बारकाईने बघता आणि तुम्हाला आवडता पण. तर त्या ताईंची अशी कमेंट होती पप्पा आजारी आहेत का वगैरे असं, की त्यांना सेपरेट भाजी करता. तर त्या ताईंना असं सांगायचे की पप्पांचं आहे ना सारखं काही ना काही असं म्हणजे चालूच असतं. पप्पा आजारीच असतात, त्यांना म्हणजे काम वगैरे जास्त काही होत नाही. त्यामुळं मग त्यांना म्हणजे काम जास्त काही सांगतच नाही. आणि त्यांना आहे ना भाजी जर थोडीफार तिखट असेल तर मग त्यांना जेवणच जात नाही. फिक्कच लागतं. एकदा माझ्या लग्नापासून आहे ना ते खूप आजारी पडले होते माझ्या लग्नाच्या वेळेस आणि त्यानंतर पूर्ण ते फिक्कच खायला सुरुवात झाली. त्यामुळे ना मग त्यांना सेपरेटच स्वयंपाक करावा लागतो. म्हणजे भाजी तरी सेपरेट करावाच लागती, कारण त्यांना नाही चालत अजिबात तिखट. तर मग काय तिखट देऊन उपयोगच नाही बनून. आणि बळच आपण म्हणून पण ते खातील, पण मग तिखट लागलं तर परत जेवण जात नाही. त्यामुळे ना त्यांना दुसरीच भाजी करतो फक्त मिठाची. तर इथं बघा रुई मला देते गिलक्यासाठी शेंगदाणे कुटून. तर तिला आहे ना कुटायची खूप हौस आहे. तर मी इथं नाशिकला असताना पण तिला शेंगदाणे कुटायला लावत असते. तर आहे ना मी तिला म्हटलं जाऊ दे मिक्सरमध्ये दळसतो, तू मला कुटूनच दे. तर तिने मला कुटून दिले आणि चूल खूप पेटली होती, लाकडं खूप पेटले होते आणि सुकी भाजी होती. मग डागून जाईल नाही म्हणून आहे ना मी खालची लाकडं थोडेशी विजवले पाणी टाकून आणि लगेच इकडे घेते पीठ मळून. तर पीठ मळलं आणि पोळ्या करायच्या. तर चुलीवरती स्वयंपाक करायचा म्हटल्यावर आहे ना थोडंसं लवकर स्वयंपाकाला सुरुवात केली ना तर बरं असतं. पण नेमकंच आज पाणी आलं त्यामुळं उशीर झाला. आणि झालं असे की बहिणीचं लग्न झाल्यापासून आहे ना मम्मी संध्याकाळचा स्वयंपाक शक्यतो चुलीवरती करत नाही, कारण त्यांच्या दोघांपुरतं मग किती करायचं असतं. त्यामुळं मग गॅसवरतीच करून घेते. तर इथे ना थोडासा लाईट पण कमी आहे त्यामुळे ना पूर्ण ब्लर येतं आहे. म्हणून मग स्वयंपाक लवकर केलेलं बरं असतो असं मला वाटतं. तर इथं माझं पीठ मळून झालं आणि मी पोळ्यांना केली आहे सुरुवात. तर माझ्या पोळ्या ना शक्यतो मोठ्याच असतात. मला छोट्या छोट्या पोळ्या ना करायला आवडत नाही, कारण छोट्याही खायच्या आणि मोठ्याही खायच्या. फक्त मी ना पातळ करत असते. तरी पण आहे ना मला त्या लाटण्याने एवढ्या पोळ्या लाटायला जमत नव्हत्या. आपल्याला कसं ज्याची त्याच्या लाटण्याची जास्त त्याला सवय असते. आणि बऱ्याच स्त्रियांचं असं होतं मला तरी वाटतं की ना दुसऱ्या घरी गेलं ना तर त्या लाटण्याने पोळ्या लाटताच येत नाही. माझं पण तसंच होत होतं. तरी पण आहे ना मी जशा जमतील ना तशा लाटण्याचा प्रयत्न करायचे.
फक्त पातळ आली पाहिजे एवढं. तर पटपट नव्हतं लाटता येत, पण जसं लाटता येत होतं तसं ठीक आहे. चुलीवरती काही वाटत नाही एवढं पटपट पोळ्या लाटल्या न लाटल्या. तसं गॅसवरती जर असलं ना मग पटपट झाल्या, नाही तर गॅस वाया जातो असं वाटतं. त्यामुळं चूल असं मोकळं ढाका स्वयंपाक करायला बरं वाटतं. लग्नाच्या आधी कसं मी स्वयंपाक करायची चुलीवरती, पण एवढा नाही, पूर्ण स्वयंपाक कधीच करत नव्हते. केले तर कधी पोळ्या किंवा मग भाजी असंच असायचं. जास्त काही म्हणजे कामाचा एवढा प्रश्न येत नव्हता, कारण आपण कसं कॉलेजला जात असतो आणि त्यावेळेस आपल्याला एवढा कामाचा प्रश्न येत नाही, म्हणजे केलंच पाहिजे वगैरे. थोडंफार मग मम्मी रानात जायची तेव्हा करायची, पण जास्त काही एवढं नाही. बहिणीने तसं खूप काम केलं, कारण ती ना मग लॉकडाऊननंतर घरीच होती ना, त्यामुळं तिने खूप काम केलं, म्हणजे घरचं पण आणि शेतातलं पण. तसं माझ्यावर काही एवढी वेळ आली नाही काम करण्याची, कारण कॉलेज झालं, TY झालं आणि माझं लग्न झालं. कसं कॉलेज झाल्यावर मुलगी घरी असली तर मग जास्त काम करण्याची वेळ येते, पण माझ्यावर तशी काही वेळ आली नाही लगेच लग्न झाल्यामुळं. तर तेवढं पुरतं तेवढं काम असायचं पहिलं. त्यामुळं आता आहे ना माहेरी गेलं ना काम करण्याचा खूप कंटाळा येतो, पण मम्मीला मदत कोण करणार, आपण नाही तर कोण करणार. ती पण दिवसभर काही ना काही करतच असती, त्यामुळं मग मी काही ना काही थोडंसं मदत करू लागते गेले का. पहिलं मला एवढी बहीण होती ना तेव्हा कामाची गरज नव्हती पडत, ती पटपट आवरून घ्यायची. तर मग आता ती नसल्यावर आता करावंच लागतंय. आणि कसं मुलीचा जन्म म्हटला ना तर तिला कुठेही जा काम चुकत नाही, म्हणजे काम केल्याशिवाय तिला पर्यायच नसतो. जर ती एखाद्या पाहुण्यांच्या इथं गेली आणि काम जर नाही केलं ना, लगेच ते पाहुणे काय म्हणतात, किंवा म्हणजे आली आणि बसून राहिली, म्हणजे ते तोंडावर नाही पण मागं पुढं असंच म्हणतात. त्यामुळं स्त्री जन्म हा काम करण्यासाठी आहेच, कुठेही गेलं तरी तिला काम करावंच लागतं. तरी तर बघा, म्हणजे मी हे सांगते हे ना, म्हणजे बऱ्याच जणांना याचा राग पण येईल, पण हे सत्य. तर माझ्या पोळ्या झाल्या आणि इकडं मम्मी करते पप्पांसाठी मासे. तर याला काय लावून ठेवलंय मम्मी कढईतल्याला? लसूण अद्रक आणि हळद लावून आणि बरंच मीठ एवढं लावून आणि जवळजवळ 1 तास मुरत ठेवलं. म्हणजे पाणी आलं त्यामुळे 1 तासाचा वेळ गेला. 1 तास ठेवावंच लागत होतं. हां का. आणि हे काय आता? हे डाळीचं पीठ आणि रवा. डाळीचं पीठ आणि रवा टाकून असं त्याला चांगलं कोटिंग करून घेते, म्हणजे पूर्ण त्याला वरती लावून घेते. हे बघा व्यवस्थित. आणि हे काय तळायचं का? नाही, असंच ठेवायचं बिना तेलाचं. थोडी तेलाची धार टाकायची तव्याला, फक्त तव्याला लावायचं तेल, जास्त नाही. याला पाणी तेल सुटतं का? तेल सुटीत ते. तर इथं आता मासे करून घेते पप्पांसाठी. आमच्यासाठी गिलक्याची चटणी पोळी केली. रुई तू खाणार आहे मासे? हां खाशील? हां रुई आता म्हटली खाणार आहे, बघू तिला देऊन खाती का नाही. आता इथं मम्मी घेते फ्राय करून. आणि कसं हे मासे म्हणजे मी तर कधी खाल्लेलेच नाही आणि बनवलेले पण नाही आहे. तर म्हटलं चला आज तुमच्याशी ही पण रेसिपी शेअर करू. चालू आहेच. तर आज बाजार होता त्यामुळे बाजारात गेली होती, आणि बाजारात कसं तिथं दुकान असतं, तर तेव्हा मम्मी घेऊन येत असते मग पप्पांसाठी. तर बघा असं चांगलं कोटिंग करून घेते. आता हे सर्व कोटिंग करून झाले की मग दाखवते तुम्हाला कसे फ्राय करतं ते. मी इथं मासे ठेवून घेते असं. नंतर तेल टाकणार आहे का? नंतर तेल टाकणार आहे. अशी तव्यावरती ठेवून घेतली मस्त. तर इथं मासे आहे ना असे तव्यावरती ठेवून घेतले आणि त्यानंतर असे त्याच्यावरती तेल टाकून घेते मम्मी. आणि पप्पांना आहे ना तिखट वगैरे काही चालत नाही, त्यामुळं मिरची टाकत नाही काहीच. तुम्हाला जर तिखट म्हणजे आवडत असेल तर तुम्ही मिरची टाकू शकता आणि तुमच्या आवडीचे मसाले लावू शकता. पण पप्पा कसं फक्त मिठाच्या भाज्या खातात, त्यामुळं त्यांना मसाला कोणताच टाकला नाही. फक्त जे आपलं अद्रक लसूण ते थोडं असतं तिखट, तेवढंच फक्त. बाकी मसाला टाकला नाही. आणि हे असं फ्राय करायला ठेवून त्याच्यावर झाकण ठेवलं असं. तर आता हे किती वेळ शिजून द्यायचं ग? हे 10-15 मिनटं शिजून द्यायचं. मी दाखवते तुम्हाला 10-15 मिनटानंतर. बघा इथं 5-1 मिनिटांनी आता हे शिजत आले. शिजले ते थोडेसे लाल होऊन द्यायचे. शिजले, फक्त थोडे लाल होऊन द्यायचे. आणि कमी गॅसवरच शिजवले बरं का. आता फक्त थोडासा मोठा केला आहे. आधी कमी गॅसवरच शिजवले. जर कमी गॅस नसला तर शिजती नाही व्यवस्थित. तर आता थोडेसे लाल म्हणजे कसं खरपूस लागतात. चला ताईंनो, इथं मासे फ्राय झाले आणि आता आम्ही घेतोय जेवण करून. तर मी व्हिडिओचा एंड करायचा विसरून गेले, तर आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते. माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.